भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. भाऊ, आज आपली आक्रमकता दिसून आली विधानसभा अधिवेशनामध्ये. यामध्ये आपण बघितलं गेलं तर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की या अधिवेशनामध्ये जो जागा दिली जाते संस्थेला, ती जागा कोट्यावधी विकली जाते आणि त्यांना 50,000 रुपये दंड दिला जातो. नेमकं काय प्रकार आहे कसं? नाही, साधारणतः ट्रस्टमध्ये ट्रस्टच्या प्रॉपर्टीज या अवैधपणे विकण्याचा एक मोठी प्रकरणं पुढे यावी. यामध्ये 25,000 रुपये दंड आणि त्याचा 50,000 रुपये दंड किंवा शिक्षेची तरतूद अपुरी आहे. माझा आग्रह होता की या अगोदर किती केसेसमध्ये तुम्ही दंड केला आहे, किती केसेसमध्ये शिक्षा झाली, ह्या जर आकडे दिले तर खरंच याच्यामधली ही जी तुटपुंजी शिक्षा वाढवली जात आहे याचा काहीतरी फायदा होईल. अन्यथा याचा फायदा होणार नाही, कुणावर जरब बसूच शकत नाही. जर त्या शिक्षेला नुसतं कागदावर ठेवलं आणि आपण जर बघितलं की ही शिक्षा अंमलातच येत नाही आणि हे मोठ्या ट्रस्ट असतात, कोणी 100 कोटीची जागा 500 कोटी अनुमती घेत नाही, विकून टाकतात. असं आहे की हे काही योग्य नाही आणि या दृष्टीने मी मुद्दा मांडला. एक महत्त्वाचा मुद्दा होता शिंदे गटाचा वापर जो आहे तो कढीपत्त्यावानी वापर केला जातो. फोडणी द्यायच्या वेळेस ते वापर केला जातो, पण जेव्हा खायच्या वेळेस त्याला बाहेर फेकला जातो असं म्हटलं गेलं. काय सांगाल? हे उभाटा पक्षातर्फे असं म्हटलं जाईल, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. कारण त्याचा राग एकनाथ शिंदे साहेबांवर फार मोठा आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीची राजकारणामध्ये क्रांती केली आणि हे ठणकावून सांगितलं, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा काँग्रेससोबत कदापिही जाऊ शकत नाही. आणि तुम्हीच विचार करा ना, 40 आमदार सोबत आणणं एवढं सोपं आहे का? तुम्ही काही आरोप करा गो, म्हणजे तुमचा विचार इतका तकगादू आहे की जो विकला जातो असं म्हणून तुम्ही मुद्दा नाही सोडू शकत. खरं तर उद्धव साहेबांनी तेव्हा काँग्रेससोबत जाणं ही या शतकातली सर्वात मोठी महाराष्ट्राच्या इतिहासातली चूक आहे. हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.